मित्रांनो, इंडियातील काही फेमस युट्यूबर आहेत जसे की मनोज डे, सौरभ जोशी आता आपल्याला नावाने माहीत झालेले आहेत का तर यांच्या युट्यूब चॅनलवरती खूप सारे सबस्क्रायबर आहेत आणि हे खूप फेमस आहेत म्हणून आपल्याला माहीत आहेत। पण हे एक दोन महिन्यामध्येच फेमस झालेत का तर नाही, याच्या मागे त्यांनी सुद्धा खूप सारं स्ट्रगल केलेलं आहे। आता युट्यूबवरती तुम्ही मनोज डे यांचे काही युट्यूब टिप्स विषयी व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला 7 ते 7.5 मिलियन सबस्क्रायबर तुम्हाला दिसतात। हे काय 2-4 महिन्यामध्ये झालेले नाहीयेत, यांनी सुद्धा याच्या आधी खूप कष्ट केलेले आहेत। यांनी यांच्या युट्यूब चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणून आज ते तुम्हाला 7-7.5 मिलियन सबस्क्रायबर त्यांच्या युट्यूब चॅनलवरती दिसतात। तर त्यांनी मनोज डे हे त्यांच्या युट्यूब टिप्स या व्हिडिओमध्ये काही युट्यूबची ग्रोथ कशी करायची याविषयी काही माहिती देतात, काही व्हिडिओ देतात। तर आपल्याला आता सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला तो मॉनिटाईज करायचा आहे। तर युट्यूबने मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया तर बदललेला आहे। 31 जानेवारी 2027च्या आत जर तुमच्या युट्यूब चॅनलवरती 4000 तासाचा वॉच टाइम तुमच्या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट झाला तर तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे। तर आपल्याला 31 जानेवारी 2027च्या आत आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचे। तर मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, या टिप्सवरती तुम्ही काम केलं तर 31 जानेवारी 2027च्या आत तुमचे सुद्धा युट्यूब चॅनल नक्कीच मॉनिटाईज होणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी संतोष। मित्रांनो, युट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया चेंज झालेला आहे। आता आपल्याला जर आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचा आहे तर आपल्याकडे 31 जानेवारी 2027च्या मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करून आपल्याला आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचा आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। या टिप्सनुसार तुम्ही जर तुमच्या युट्यूब चॅनलवरती काम केलं तर खात्रीने सांगतो मित्रांनो, नक्कीच तुमचा युट्यूब चॅनल 31 जानेवारी 2027च्या आत मॉनिटाईज होणार आहे। तर यामध्ये पहिली टिप आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ हे दोन्ही सुद्धा अपलोड करा। ते यासाठी जर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती फक्त लॉंग व्हिडिओज अपलोड करताय, त्याच्यावरती सुरुवातीला जास्त सबस्क्रायबर सुद्धा नसतात, त्यामुळे तुमचा लॉंग व्हिडिओ जास्त करून पाहिला जात नाही। तर यासाठी तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करा। मित्रांनो, तुमच्या युट्यूब चॅनलवरती सबस्क्रायबर असो किंवा नसो, पण तुमचा एकदा शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये गेला तर त्याला ऑटोमॅटिक ऑडियन्स मिळतो आणि तुमचा व्हिडिओ जर चांगला असेल, त्याच्यावरती चांगले व्ह्यूज आले तर नक्कीच त्याच्यावरती सबस्क्रायबर सुद्धा चांगले येतात। जर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही अपलोड करताय तर शॉर्ट्समुळे तुम्हाला सबस्क्रायबर मिळणार आहे आणि हेच शॉर्ट्स व्हिडिओचे सबस्क्रायबर तुमचे लॉंग व्हिडिओ सुद्धा पाहणार आहेत। युट्यूबवरील मॉनिटायझेशनचा एकतर व्ह्यूजचा किंवा वॉच टाइमचा क्रायटेरिया जर तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड करताय। भले तुमच्या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जरी पूर्ण नाही झाला तरी तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ अपलोड करताय। तर यामुळे काय होणार आहे की लॉंग व्हिडिओमुळे तुमच्या लॉंग व्हिडिओला जर ऑटोमॅटिक चांगले व्ह्यूज यायला लागले तर त्यामुळे चांगल्या व्ह्यूजमुळे तुमच्या लॉंग व्हिडिओला वॉच टाइम सुद्धा चांगला मिळत जाणार आहे आणि तुम्ही एकतर शॉर्ट्सवरती किंवा लॉंग व्हिडिओवरती मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करू शकताय। टिप नंबर 2, मित्रांनो, तुम्हाला तुमचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आता तुमच्या हातामध्ये साधारण 5 महिने म्हणजे 150 दिवस तुमच्या हातामध्ये आहे। तर यामध्ये काय करायचंय, तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती रेग्युलर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ शक्यतो डेली किंवा 2 दिवसानंतर एक व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत जा। तुम्ही तुमच्या युट्यूब व्हिडिओवरती नियमितपणा ठेवला तर युट्यूबला सुद्धा समजून येत आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्यवस्थित काम करताय आणि युट्यूब सुद्धा अशा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या लोकांना लवकरात लवकर पुश करतो। तुमच्याकडे आता 150 दिवस आहे, या 150 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा युट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे। टिप नंबर 3, मित्रांनो, तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती जे कुठले व्हिडिओ अपलोड कराल ते एकतर ट्रेंडिंग टॉपिकवरती किंवा सर्चेबल टॉपिकवरती जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करा। ट्रेंडिंग टॉपिक असल्यामुळे तुमच्या युट्यूब चॅनलवरती ऑडियन्स ऑटोमॅटिकली येणार आहे आणि सर्चेबल टॉपिक असतील तर जेव्हा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ सर्च होतील त्यावेळेस तुमचे व्हिडिओ सुद्धा सर्चमध्ये येतील आणि अशा प्रकारे तुमचे व्हिडिओ रन होतील। टिप नंबर 4, मित्रांनो, तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती जे कुठले लॉंग व्हिडिओ अपलोड कराल त्याचे थंबलाईन व टायटल एकदम क्लिकेबल द्या की कोणत्याही ऑडियन्सनी तुमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी तो व्हिडिओ क्लिक केलाच पाहिजे असे क्लिकेबल थंबलाईन आणि क्लिकेबल टायटल तुमच्या व्हिडिओना रेग्युलर द्या। टिप नंबर 5, मित्रांनो, तुम्ही तुमच्या युट्यूबवरती काम करताना तुमच्यासारखे इतर जे युट्यूब क्रिएटर सध्या जे काही व्हिडिओ बनवतात अशा व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करून यामध्ये जे कुठले व्हिडिओ चांगले व्ह्यूज घेतात अशा प्रकारचे किंवा त्याच्यापेक्षाही बेस्ट व्हिडिओ बनवायचा तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती प्रयत्न करा। यामुळे तुमचा ऑडियन्स
तुमचा चॅनल सोडून इतर कुठल्याही दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती जाणार नाही आणि तुमच्या रेग्युलर शॉर्ट्स आणि लॉंग या दोन्ही व्हिडिओ पाहिले जातील. असे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही या टिप्स सांगितल्यात. या टिप्स सुद्धा मी युट्यूबवरती मनोज डे यांचे काही व्हिडिओ बघून मी माझ्या युट्यूब चॅनलवरती काम केलेलं आहे. आणि त्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही सुद्धा या प्रकारे काम केलं, मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या या जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचा युट्यूब चॅनल सुद्धा 31 जानेवारी 2027च्या आत नक्कीच मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.